ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वच्छतेचा सन्मान करण्यात आला। जागतिक महिला दिनानिमित्त ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने महानगरपालिकेच्या महिला सफाई कामगारांचे सत्कार शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पुणे मनपा शहर सुधारणा समिती अध्यक्ष रुपाली पाटील, विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्ष दिलीप काळोखे, ग्राहक संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पंडित, मनीषा बोरसे, अर्चना भोसले, सुरेखा होले, जतीन पांडे, दुर्गा शुक्रे, पुष्पलता पाटील, राधिका नगरे, ॲडव्होकेट वृषाली मोहिते, नूतन बराटे, राजेश गायकवाड, सुनील काची, ऋतुजा शिंदे, क्षितिजा होले आदी संस्थेचे पदाधिकारी आणि सफाई कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या प्रसंगी संस्थेच्या वतीने आमदार डॉक्टर नीलम गोरे आणि रुपाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला। तसेच संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना नीलम गोरे म्हणाल्या, ग्राहकाला राजा म्हटले जाते, परंतु तो राजा कुठपर्यंत आहे याचा विचार कोणीच करत नाही। एखादं उत्पादन जोपर्यंत आपण विकत घेत नाही तोपर्यंत ग्राहक हा राजा मानला जात नाही, पण याच ग्राहक राजाला ती वस्तू खराब लागली किंवा चालत नाही अशी आढळली तर त्यासाठी ग्राहक संरक्षण संस्थेने आपल्या परीने तो सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। सफाई कामगारांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, महानगरपालिकेने सफाई कामगारांना परमनंट केलं आहे। बऱ्याच वर्षाच्या लढ्यानंतर सफाई कामगारांना हे भाग्य लाभले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे लक्ष परत स्वच्छतेकडे वेधले आहे। तुम्हाला उपदेश करण्याचं काम माझं नाही, कारण तुम्ही सर्वजणी शहराला स्वच्छ करण्याचं काम करत असता। तुमच्यामुळे समाजातील प्रत्येक जण मोकळा श्वास घेऊ शकतो आणि निरोगी राहू शकतो। अशा सफाई कामगारांची दखल प्रत्येकाने घ्यायला हवी असेही गोरे म्हणाल्या। गेल्या काही वर्षापूर्वी असं लक्षात आलं की अमुक एका मोटारीने शून्य प्रदूषण होतं असा त्या कंपनीचा दावा होता आणि प्रत्यक्षात नंतर त्यांनी सांगितलं, त्यांच्याच एका कर्मचारी बाहेर गेला आणि त्यांनी सांगितलं तसं काही नाही आहे, उलट ही मोटार जी आहे ती सदोष आहे आणि त्यामुळे कोट्यावधी रुपयाच्या मोटारी शेवटी त्या कंपनीला परत घेणं भाग पडलं। म्हणजे तोपर्यंत ज्या लोकांनी या आशेवर मोटारी विकत घेतल्या होत्या संपूर्ण जगामध्ये, त्या सर्व लोकांना त्या मोटारीतून आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे ग्राहक संरक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं काम करणाऱ्या महिलांचाही सत्कार माझ्या हस्ते झाला, त्याबद्दल मला मनपूर्वक आनंद वाटतो। सफाई कामगार संयोजनामध्ये आपल्या वेळा पुढे मागे झाल्या की त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी तयार होतात, पण सफाई कामगारांना परमनंट केलेलं आहे पुणे महानगरपालिकेने। ही फार बऱ्याचशा वर्षाच्या लढ्यानंतर साध्य झालेली गोष्ट आहे आणि आता आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळीकडे स्वच्छतेच्या संदर्भामध्ये परत एकदा लक्ष वेधलेलं आहे।
तुम्हाला मी काय याबद्दल उपदेश करणार, कारण शहराला स्वच्छ करण्यासाठीचं काम तुम्ही सर्वजणी करत असता याची मला कल्पना आहे. सणवाराच्या दिवशी बंगल्याच्या समोर जर का किंवा इमारतीच्या समोर तसेच अस्वच्छता दिसली की लगेच सफाई कामगार महिलेची सगळ्यांना आठवण होते की आज कशी ती आली नाही. आणि तेच जर का झाडू मारताना थोडी अंगावर धूळ उडली तर सगळ्या म्हणतात आता लांबून झाडू मार, तुला दिसत नाही का. म्हणजे समाजामध्ये ती प्रवृत्ती आहे ती झालेली. पण या सगळ्या गोष्टी पचवून त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमच्यावरती जी काही जबाबदारी टाकलेली आहे ती पार पाडता आहात. मला आशा आहे की तुमचं आरोग्य, तुमच्या कुटुंबाचे प्रश्न, तुमच्या मुलांचं शिक्षण याच्यामधून नक्की काही सुधारणा गेल्या काही वर्षांमध्ये झालेली असेल. विशेषतः महिला बोलायला लागल्या, जागृत व्हायला लागलेल्या आहेत. पण हे जरी असलं तरी सुद्धा मी एक जरूर पाहते आहे की गेल्या 15-20 वर्षामध्ये एक महिलांची पिढी ज्यांनी स्वतःचं कुटुंब उभं करण्यासाठी म्हणून स्वतःचं जीवनामध्ये अतिशय कष्ट केले, अतिशय परिश्रम केले. आणि एवढे कष्ट करत असतात स्त्रिया की त्यांना एका जागी बसलं तर कसं तरी वाटतं की. रुपाली पाटील म्हणाल्या, सणावारांना आपण आपल्या धुंदीत असतो, परंतु महिला कर्मचारी ही एक अशी व्यक्ती आहे जिला सणावारांना सुद्धा सकाळी 5ला आपल्या कामावर हजर राहून प्रत्येकाच्या घरासमोर झाडू मारून स्वच्छता करावी लागते. अशा महिलांना मी विनम्र अभिवादन करते.